वेलकम टू द सायन्स अँड द वर्ल्ड ऑफ द सायन्स. खास पालकांच्या आग्रहास्तव 11वी 12वी बरोबरच आपण या ठिकाणी चालू करत आहोत 10वी सायन्स, गणित, इंग्रजी आणि त्याचबरोबर बाकीच्या मराठी, गणित, विज्ञान, हिंदी, इतिहास, नागरिकशास्त्र, मराठी, गणित, विज्ञान, हिंदी, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, पर्यावरण आणि इंग्रजी या सगळ्या विषयांसोबत आपण चालू करत आहोत इयत्ता 10वीचा बोर्डचा अभ्यासक्रम. निश्चितपणे आम्ही घेतलेल्या या 10वीच्या बोर्डच्या अभ्यासक्रमाचा फायदा त्या विद्यार्थ्याला 11वी 12वीमध्ये नीट आणि JEE मध्ये होईलच. कारण जर आपण बघतोय नवीन आलेला जो 10वीचा सिलेबस आहे या सिलेबसमध्ये बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी 11वी आणि 12वीच्या बुकमध्ये असणाऱ्या गोष्टींशी या ठिकाणी साम्य दाखवतात. निश्चितपणे म्हणून विद्यार्थ्यांचा हा 10वीचा पाया मजबूत राहणं अत्यंत गरजेचं आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी आम्ही यस गायकवाडची टीम या ठिकाणी तुम्हा सर्वांसोबत सादर करत आहोत इयत्ता 10वीचा बोर्ड पॅटर्न. निश्चितपणे सायन्स म्हटल्याच्या नंतर आपण या 10वीच्या सायन्सला सायन्स अँड टेक्नॉलॉजी जी काही आहे आपलं याचे पार्ट 1 आणि पार्ट 2 हे 2 विभाग या ठिकाणी पडत आहेत. तर निश्चितपणे या पार्ट 2 मध्ये असणारा आपला 10वीचा फर्स्ट बायोलॉजीचा टॉपिक ज्याचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. 11वी 12वीच्या दृष्टिकोनातून 10वीच्या या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी 10वीचा हा महत्त्वाचा टॉपिक अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीनं येणं अतिशय महत्त्वाचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. निश्चितपणे हेरिडिटी या शब्दाचा अर्थ काय होतो आपण टॉपिकच्या नावानुसार घेऊ. हेरिडिटी एका पिढीतील गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये ट्रान्समिट होणं याला आपण म्हणतो हेरिडिटी. निश्चितपणे आपण असं म्हणतो की आईवडिलांमधले गुणधर्म हे मुलामध्ये ट्रान्समिट होतात. आईवडिलांपैकी एकाचे जरी केस कर्ली म्हणजे कुरळे असतील तर निश्चितपणे मुलाचे केस कुरळे होतातच. निश्चितपणे पप्पा ब्लॅक, मम्मी व्हाईट, पोरगं ब्लॅक अँड व्हाईट असं आपण म्हणत असतो. म्हणजे आईवडिलांमधले गुणधर्म मुलामध्ये ट्रान्समिट होणं या शब्दाला आपण म्हणतो हेरिडिटी. निश्चितपणे इव्हॉल्युशन हा सुद्धा शब्द तितकाच महत्त्वाचा आहे. इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती आणि उत्क्रांती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे डार्विन. यस, एक्झॅक्टली, चार्ल्स रॉबर्ट डार्विन, ज्याला आपण म्हणतो फादर ऑफ द इव्हॉल्युशन. बरोबर की नाही? मग फादर ऑफ इव्हॉल्युशन कारण डार्विननं या ठिकाणी इव्होल्युशनची थिअरी दिली होती. बाय विच मेथड? नॅचरल सिलेक्शन. याच्या आधारावर आपण इव्होल्युशन शिकणार आहोत. चला आपण टॉपिकच्या मेन कंटेंटकडे जाऊ. आपण टॉपिकचं इंट्रोडक्शन या ठिकाणी बघूया. तर काय दिलेलं आहे या ठिकाणी? तर हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर. लक्षात घ्या काय सांगितलं. हेरिडिटी म्हणजे इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर. बायोलॉजिकल कॅरेक्टर लक्षात घ्या म्हणजे बॉडी कॅरेक्टर, ऑर्गॅनिझम मध्ये पजेस असणारे कॅरेक्टर. आई वडिलांचा गुणधर्म, आई वडिलांचा असणारा त्वचेचा कलर, आई वडिलांच्या केसांचा आकार, आई वडिलांच्या त्वचेचा कलर, आई वडिलांच्या केसांचा आकार, आई वडिलांच्या केसांचा कलर, हे सगळे गुणधर्म या ठिकाणी आई वडिलांमधून मुलामध्ये ट्रान्समिट होत असतात. म्हणजेच हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर. बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर होतो बेटांनो. काय ट्रान्सफर होते? बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द अदर. फ्रॉम वन जनरेशन टू द अदर. एका पिढीतील गुणधर्म हे पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होणं. निश्चितपणे 10वीच्या बोर्ड बुकमध्ये तुम्हाला हा शब्द वापरलेला आहे, बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर होणं. बरोबर की नाही? एखाद्या बाळाचा जन्म झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण असं म्हणतो बाळाचं नाक हे पप्पाच्या नाकावर गेलेले, बाळाचं नाक हे किंवा आईच्या नाकावर गेलेले. म्हणजे नेमकं काय झालं? तर नेमकं एका पिढीतील गुणधर्म पुढच्या पिढीत गेले. म्हणजेच वन जनरेशन मधले कॅरेक्टर हे नेक्स्ट जनरेशन मध्ये गेले. आणि नेमकं कॅरेक्टर गेले म्हणजे काय? तर कॅरेक्टर म्हणजे दुसरं तिसरं काय नसून या ठिकाणी बायोलॉजिकल कॅरेक्टर वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन पास झाले. यालाच आपण म्हणतो हेरिडिटी. निश्चितपणे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की एका पिढीतील गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये ट्रान्समिट होणं, एका पिढीतील गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये ट्रान्समिट होणं हे सगळ्यात अगोदर सगळ्यात पहिल्यांदा कोणी सांगितलं असेल तर ते सांगितलं माझा मित्र जॉन ग्रेगर मेंडेलनं. जॉन ग्रेगर मेंडेलनं. आणि म्हणून मेंडेलला आपण म्हणत असतो फादर ऑफ द जेनेटिक्स.
फादर ऑफ द जेनेटिक्स. तुम्हाला शिकवताना मी सांगितलेलं आहे की एका पिढीतील गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये ट्रान्समिट होतात. हे सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कुणी, तर ते सांगितलं मेंडेलनं. आणि म्हणून मेंडेलला आपण म्हणतो फादर ऑफ जेनेटिक्स. आणि हे सांगण्यासाठी मेंडेलनं एक्सपेरिमेंट केला होता गार्डन पीवर. आणि निश्चितपणे सायन्स शिकत असताना, बायोलॉजी शिकत असताना त्या ठिकाणी आपण लक्षात आलं पाहिजे की आपल्याला गार्डन पीचं बॉटनिकल नाव सुद्धा महत्त्वाचं आहे. तर गार्डन पी याचं बॉटनिकल नाव आहे पायसम सटायवम, कॅपिटल यल. यल या शब्दाचा अर्थ तो लिनियानस. लिनियानस या शास्त्रज्ञांनी सगळ्यात पहिल्यांदा बॉटनिकल नेमिंग शोधून काढली होती. निश्चितपणे त्याचं एक नाव सुद्धा, त्याचं एक पुस्तक सुद्धा त्यांना लिहिलेलं आहे लिनियानसनं. त्या बुकचं नाव आहे स्पेसिस प्लॅन्टरम. इज द बुक विच इज रिटन बाय द what do we say that Linnaeus. For what purpose? For the botanical naming, for the nomenclature of various plants and animals on the earth. So now the third point is there. So इथे एक महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे 10वीच्या बोर्ड बुकमध्ये. म्युटेशनल थिअरी बाळांनो, म्युटेशनल थिअरी इज गिवन बाय ह्युगो डी वराइज इन 1901. अरे बाळांनो, म्युटेशन या शब्दाचा अर्थ काय होतो? म्युटेशन या शब्दाचा अर्थ होतो सडन चेंजेस. हा अतिशय महत्त्वाचा वर्ड या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये जे अचानकपणे होणारे जे बदल असतात, बरोबर की नाही, त्याला आपण म्हणतो म्युटेशन. आणि म्युटेशनचा अर्थ आपल्या साध्या इंग्रजीमध्ये घेतला तर त्याचा अर्थ तो सडन चेंजेस. आणि म्युटेशनल थिअरी लक्षात घ्या, वन ऑफ द लीडिंग MCQ क्वेश्चन फॉर यू फॉर युअर 10th एक्झामिनेशन फॉर द बोर्ड. ओके, सो म्युटेशनल थिअरी जर कोणी दिली असेल तर त्या सायंटिस्टचं नाव आहे ह्युगो डी वराइज. ओके, ह्युगो डी वराइज या शास्त्रज्ञानं म्युटेशनल थिअरी दिलेली आहे. आणि ही म्युटेशनल थिअरी कधी दिली तर 1901 मध्ये दिलेली आहे. 1901 में, 1901 में ये म्यूटेशनल थ्योरी दी बेटा. किसने दी? ह्युगो डी वराइज ने. एग्जाम में क्वेश्चन आता है म्यूटेशनल थ्योरी किसने दी, तो आंख बंद करके लिखने का है म्यूटेशनल थ्योरी किसने दी? ह्युगो डी वराइज ने दी. कब दी? 1901 में दी. भूलने का नहीं बेटा. ओके, बाद में देखो वाल्टर एंड सुटॉन. देखो अनदर नेम ऑफ द साइंटिस्ट. पहला साइंटिस्ट आपने यहां पर देखा जिसका नाम था मेंडेल. ओके, जॉन ग्रेगर. यहां पर मैं उसका सरनेम लिखना भूल गया, जिसका नाम है मेंडेल. ओके ओके, मेंडेल था. दूसरा साइंटिस्ट है अपना ह्युगो डी वराइज. तीसरा साइंटिस्ट है वॉल्टर सुटॉन. इन्होंने क्रोमोसोम की थ्योरी दी बेटा. क्रोमोसोम आपको पता है, क्रोमोसोम इन मराठी क्रोमोसोम को हम गुणसूत्र बोलते हैं, बराबर कि नहीं? हाँ, सो क्रोमोसोम की थ्योरी जो है बेटा ये दी वॉल्टर और सुटॉन ने. ये दो साइंटिस्ट बेटा, हाँ, वॉल्टर एंड सुटॉन. वॉल्टर एंड सुटॉन, बराबर कि नहीं? वॉल्टर और सुटॉन ने एक क्रोमोसोमल थ्योरी दी. कौन सी थ्योरी दी? क्रोमोसोमल थ्योरी, बराबर कि नहीं? क्रोमोसोम आपको पता है हमारे बॉडी के अंदर 46 क्रोमोसोम होते बेटा. कितने क्रोमोसोम होते बेटा? 46, बराबर कि नहीं? हमारे बॉडी के अंदर कितने क्रोमोसोम्स होते हैं? 46. माने कितने पेयर होते बेटा? 23. आपल्या बॉडीमध्ये 23 जोड्या आहेत बाळांनो क्रोमोसोमच्या, बराबर की नाही? यामध्ये जर विचार केलाय 46 क्रोमोसोम पैकी तर मेल क्रोमोसोम आणि फिमेल क्रोमोसोम 44 त्या ठिकाणी सेम आहेत. म्हणजे 22 जोड्या सेम आहेत. फक्त एकच जोडी वेगळी आहे आणि ती शेवटची जोडी ती मेल मध्ये असते XY आणि फिमेल मध्ये असते X and X. आणि जी थेरी आहे बाळांनो, ही थेरी कोणी दिली बाळांनो? वॉल्टर आणि सुटॉन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, समजा हा DNA, सपोज दॅट इज द DNA. हा जर DNA असेल तर हा DNAचा तुकडा आहे बाळांनो. तर हा DNA, हा जर DNA आहे तर हा DNAचा तुकडा आहे. तर मग हा जो DNAचा तुकडा आहे ना बाळांनो, याला म्हणतो आपण जीन. त्याला काय म्हणतो आपण? जीन. तर लक्षात ठेवा, जीन हा कुणाचा सेगमेंट आहे? DNAचा. जीन हा कुणाचा सेगमेंट आहे? DNAचा. मग एका पिढीतील गुणधर्म पुढच्या पिढीत DNA मुळे जातात, म्हणजेच कुणामुळे जातात? जीन मुळे जातात. मग मी असं म्हणू शकतो की जीन इज द सेगमेंट ऑफ द DNA. जीन हा कुणाचा सेगमेंट आहे? DNAचा, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स. महत्वाचा वर्ड आहे बा. इनहेरिटन्स म्हणजे ट्रान्समिशन, बरोबर की नाही? एका पिढीतील गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये DNA मुळे जातात आणि DNA मुळे जातात म्हणजेच या ठिकाणी जीन मुळे जातात. कारण जीन हा तुकडा आहे DNAचा. जीन इज द सेगमेंट ऑफ द DNA विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स. ओके, सुनाओ बेटा, जीन्स आर कैरिड वाया क्रोमोसोम. ये जो जीन होते हैं बेटा, एक वाया का मतलब होता है थ्रू. क्रोमोसोम के थ्रू एक कैरी होते फ्रॉम पेरेंट टू देयर ऑफस्प्रिंग्स, बराबर कि नहीं? ऑफस्प्रिंग्स का मतलब होता है जो भी ऑर्गेनिज्म सेक्सिवली रिप्रोड्यूस होते हैं ना बेटा, बराबर कि नहीं?
अपने दो टाइप्स होते, एक सेक्सुअल रिप्रोडक्शन, दूसरा असेक्सुअल रिप्रोडक्शन, बराबर है। सो ऑफस्प्रिंग्स हम किसे कहते हैं? जो ऑर्गेनिज्म सेक्सुअली रिप्रोड्यूस होते हैं, यानी हम सब, बराबर है कि नहीं, यानी हम सब, बराबर है। सो जो ऑर्गेनिज्म सेक्सुअली रिप्रोड्यूस होते हैं उसे हम कहते हैं ऑफस्प्रिंग, और जो ऑर्गेनिज्म असेक्सुअली रिप्रोड्यूस होते हैं उसे कहने का क्लोन, उसे क्या कहने का? क्लोन। सो नाउ नेक्स्ट पॉइंट यहां पर देखिए, मैंने आपको बोला था कि मेंडेल, ये जो साइंटिस्ट है बेटा, बहुत ही बढ़िया थ्योरी दिया उसने, बहुत ही बढ़िया एक्सपेरिमेंट दिया उसने। हे एक्सपेरिमेंट त्यांना का दिले ते पण जाणून घेणं महत्वाचं आहे। एका पिढीतील गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये जातात हे यानं फक्त सांगितलं नाही, तर हे सांगण्यासाठी त्याने एक्सपेरिमेंट केले होते गार्डन प्युअर, आणि गार्डन प्युअर केलेल्या या एक्सपेरिमेंटमध्ये या मेंडेलनं, ज्याला आपण म्हणतो फादर ऑफ द जेनेटिक्स, याने हे सिद्ध केलं होतं की एका पिढीतील गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये जातात। पण लक्षात ठेवा बाळांनो, मेंडेल जेव्हा जीवन जगत होता ना, तेव्हा तो एक शिक्षक होता, तो एक टीचर होता। पण मरून गेल्याच्या नंतर त्याचे रिसर्च पेपर सापडले या 3 सायंटिस्टला, आणि त्यांना सांगितलं की खरोखर मेंडेल किती ग्रेट होता। जगामध्ये जगत असताना तो एक टीचर होता, परंतु मेल्याच्या नंतर जेव्हा या 3 सायंटिस्टला, कोणते 3 सायंटिस्ट? ओस्टवाल्ड अवेरी, मॅकलिन मॅककार्टी आणि कोलिन मॅक्लॉइड, ह्या 3 सायंटिस्टला मेंडेलचे रिसर्च पेपर सापडले, आणि जगाच्या समोर मेंडेल किती ग्रेट होता हे आणण्याचं काम या 3 सायंटिस्टने केलेलं बाळांनो। आणि त्याचबरोबर सांगितलं, प्रूव्ह दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम पॉजेसेस डीएनए ॲज जेनेटिक मटेरियल। या तिघांनी सांगितलंय, 3 कोणते? ओस्वाल्ड अवेरी, मॅकलिन मॅककार्टी आणि कोलिन मॅक्लॉइड। या तिघांनी काय सांगितलं? या जगामध्ये जेवढे ऑर्गॅनिझम आहेत ना, या सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे। अरे एका पिढीतील गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये कुणामुळे जातात? तर ते डीएनए मुळे जातात बाळांनो। आपण आजपर्यंत असं म्हणतो की आपलं आणि आपल्या घरच्यांचं नातं हे रक्ताचं असतं। अरे जर नातं रक्ताचं असेल तर पूर्ण फॅमिलीचं ब्लड ग्रुप एकच असेल ना। वी आर द स्टुडंट ऑफ सायन्स, सो थिंक लाईक द स्टुडंट ऑफ सायन्स। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाळांनो, आपलं आणि आपल्या घरच्यांचं नातं हे रक्ताचं नसून डीएनएचं आहे। आणि हेला सांगितलं कोणी? या 3 सायंटिस्टनं, ओस्वाल्ड अवेरी, मॅकलिन मॅककार्टी आणि कोलिन मॅक्लॉइड, ओके। आणि हे सगळ्यात सांगण्याचं काम त्याने केलं। पण आणि या जगामधल्या सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे। अरे डीएनए रे बाळांनो, काय रे बाळांनो? डीएनए, डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड। पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, एक्सेप्ट व्हायरस, या जगामध्ये जेवढे काही व्हायरसेस आहेत ना बाळांनो, तुम्हा माझा सगळ्यांचा आवडता लाडका व्हायरस ज्याचं नाव कोरोना व्हायरस असेल, किंवा कॉमन कोल्ड कॉज करणारा रायनो व्हायरस असेल, किंवा निमोनिया कॉज करणारा इन्फ्लुएन्झा व्हायरस असेल, किंवा एड्स कॉज करणारा HIV व्हायरस असेल, किंवा स्वाईन फ्लू कॉज करणारा H1N1 व्हायरस असेल, किंवा बर्ड फ्लू कॉज करणारा H5N1 व्हायरस असेल, या सगळ्या व्हायरसेसमध्ये जर जेनेटिक मटेरियल कोणता असेल तर ते आहे RNA बाळांनो। म्हणून तिथे सांगितलं एक्सेप्ट व्हायरस। जगातल्या प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे, पण व्हायरस मध्ये जेनेटिक मटेरियल कोणता आहे? RNA। कोणता आहे बाळांनो? RNA। सो त्यानंतर फ्रान्सिस जॅकॉब नावाचा सायंटिस्ट आहे, किंवा जे मोनार्ड प्रपोज मॉडेल ऑफ प्रोटीन सिंथेसिस, यांना प्रोटीन सिंथेसिसचं मॉडेल प्रपोज केलं। हे प्रोटीन सिंथेसिसचं मॉडेल अतिशय महत्त्वाचं बाळांनो। 10वीच्या विद्यार्थ्यांना तर मी सांगेल की ह्या मॉडेलला अतिशय व्यवस्थितपणे बघण्याचं गरजेचं आहे। तुम्हाला सायन्स घ्यायचं असेल ना, तर या मॉडेलकडे व्यवस्थित बघणं गरजेचं आहे बाळांनो। तुम्हाला लक्षात घ्या, डीएनए तयार करतो mRNAला। ह्या मॉडेलमध्ये काय सांगितलं? डीएनए तयार करतो mRNAला, आणि mRNA तयार करतो प्रोटीनला। परत एकदा बोलतो बाळांनो मी, डीएनए तयार करतो mRNAला, आणि mRNA तयार करतो प्रोटीनला। लक्षात घ्या, यांच्या वरी इथं लिहिलेलं आहे मी, डीएनए तयार करतो mRNAला, याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन, आणि mRNA तयार करतो प्रोटीनला, याला बोलायचं ट्रान्सलेशन। डीएनए तयार करतो mRNAला, याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन, आणि mRNA तयार करतो प्रोटीनला, याला म्हणायचं ट्रान्सलेशन। तर तुमच्या समोर आहे, मी फक्त डेफिनेशन बोलतोय। ट्रान्सक्रिप्शन इज द प्रोसेस इन विच डीएनए प्रोड्यूसेस mRNA, अँड ट्रान्सलेशन इज द प्रोसेस इन विच mRNA प्रोड्यूसेस प्रोटीन। सो वी कॅन से दॅट द सायन्स ऑफ हेरिडिटी। अरे हेरिडिटी, अरे काय होतं हेरिडिटी मध्ये?
बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्समिट होतात वन जनरेशन टू द अदर जनरेशन किंवा नेक्स्ट जनरेशन. ओके, सो द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर द, बघा आपल्याला वेगवेगळ्या जीनच्या लोकेशन कळाल्या, नेमकं कोणता आजार कशामुळे होतो हे समजलं. कुणामुळे समजलं? हेरिडिटीमुळे समजलं. आपल्याला डिसिजेसला डायग्नोसिस करू शकतो. आपल्याला होणारे जे अनुवंशिक आजार आहेत बाळांनो, अनुवंशिक आजार जे आईवडिलांना असतील आणि मुलाला होतात, डायबिटीज आहे बाळांनो, सिकल सेल ॲनिमिया आहे बाळांनो, कलर ब्लाइंडनेस आहे बाळांनो, त्याचबरोबर हिमोफिलिया आहे बाळांनो, यांच्यासारखे जे हेरिडिटेटरी डिसीजेस आहेत ना, यांचा आपण शोध लावू शकलो. कुणामुळं? आपल्याला हे जेनेटिक्स समजलं म्हणून. बरोबर की नाही? यांचा डायग्नोसिस करू शकतो, ट्रीटमेंट करू शकतो, किंवा हे होऊ नयेत म्हणून आपण त्यांच्यावर प्रिव्हेन्शन सुद्धा करू शकतो ऑफ द हेरिडिटेटरी डिसऑर्डर. तर अशा पद्धतीचा सुंदर असा बायोलॉजीचा 10वीचा हा टॉपिक, ज्याचं नाव तुम्हाला दिलेलं आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन, या ठिकाणी तुम्हाला 10च्या सिलेबसमध्ये दिलेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी शिकवणार आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. सगळ्यांनी व्यवस्थित लिहायचं आहे. ठीक आहे, व्यवस्थित जे असेल ते लिहून घ्यायचं आहे. ओके, थँक्यू सो मच.